मुंबईची भाषा मराठी नाही हे छाती ठोकपणे सांगणं हा त्यांच्या पुढच्या रणनीतीचा एक भाग आहे. त्यांनी एक ठिणगी टाकून पाहिली, त्या ठिणगीचा काय परिणाम होतो. ही भारतीय जनता पक्षाची सोची समजी रणनीती आहे. मराठी भाषा जर मुंबईची नाही किंवा इथे सगळे येऊन कोणती भाषा बोलू शकतात. मी काल सांगितलं, मग चेन्नईला जाऊन बोला की चेन्नईमध्ये भारताची जी राष्ट्रभाषा हिंदी आहे ती येऊन बोलू शकतात सगळे. संघवाल्यांची तेवढी ताकद आहे. दक्षिणेतल्या राज्यात जाऊन हिंदीचा प्रचार करण्याची, हिंदीविषयी बोलण्याची. कलकत्त्यात तर सर्व भाषिक लोक राहतात, पण जाऊन बोलू शकतात का? पण इकडले जे कमजोर राज्यकर्ते आहेत, मराठी दुबळे, डरपोक, त्याचं पाणी या लोकांनी झोपलेलं आहे. आणि म्हणून ही अशी विधानं होत आहेत. भैयाजी जोशी यांनी माफी मागायला पाहिजे आणि विधानसभेत काल त्या प्रकारचा ठराव मंजूर करून घ्यायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी थातुरमातुर उत्तर दिलं की मुंबईची भाषा मराठी. भैयाजी जोशी यांचा निषेध केलात का तुम्ही? तुम्ही अबू आझमीचा निषेध करता, त्याला निलंबित करता का? तर तो मुसलमान आहे. फार सोपं पडतं ते. पण प्रशांत कोरडकर ज्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांचा घोर अपमान केला, तो प्रशांत कोरडकर अजून तुम्हाला का सापडत नाही? त्याला का अभय दिलं? कोणी अभय दिलं? प्रशांत कोरडकरचे फोटो आणि वावर हा देशाच्या गृहमंत्र्यापासून महाराष्ट्राच्या राज्यपालापर्यंत आणि सर्व IAS IPS अधिकाऱ्यात तो कोणाच्या जीवावर फिरतोय. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तुमचंच आशीर्वाद आहेत ना त्या चिल्लरला. राहुल सोलापूरकर हा RSSच्या मुख्यालयात जाऊन बैठका घेतो. त्याने छत्रपती शिवाजी महाराज हे भ्रष्टाचारी आहेत म्हणून सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज हे भ्रष्ट आहेत हा राहुल सोलापूरकरच्या बोलण्याचा अर्थ आहे. आग्र्याची सुटका हा दिग्विजय आहे छत्रपतींच्या जीवनातला. हे फार मोठं युद्ध आहे, गनिमी काव आहे. आणि RSSचा आणि भाजपचा राहुल सोलापूरकर सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटताना कोणते शौर्य दाखवलं नाही, तर त्यांनी लाच दिली औरंगजेबाच्या लोकांना, कुटुंबाला, आणि ते सुटले. म्हणजे त्यांनी एक प्रकारे छत्रपतींना भ्रष्ट ठरवलं. काय कारवाई केली देवेंद्र फडणवीस यांनी किंवा सरकारनं त्यांच्या? एक प्रकारे औरंगजेबाचं उदात्तीकरणच आहे ना. अटक केली पाहिजे राहुल सोलापूरकरला, राजद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे. व देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार प्रशांत कोरडकर, भैयाजी जोशी आणि राहुल सोलापूरकर यांच्या बाबतीत मूग गिळून का बसलाय, शेपट्या घालून का बसलाय? कळू द्या ना. का? ते तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून सांगा ना. स्पष्ट माझा प्रश्न आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.